ची पाठशाळा सुरू करण्यात आलेली आहे। गुजराती आणि उत्तर भारतीय व्यापाऱ्यांना मराठीचे धडे या पाठशाळेमध्ये दिले जात आहेत। शाळेतील शिक्षकांकडून व्यापाऱ्यांना सध्या मराठीचे धडे दिले जात आहेत। व्यापाऱ्यांना बालबोध मराठीच्या पुस्तकाचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसेकडून अशा प्रकारे मराठीची पाठशाळा सुरू करण्यात आली आहे। नेहमी दाखवलं जातं की मनसे आणि मराठी आणि व्यापारी हा वाद आहे। व्यापारी बोरली जी गुजराती बहुल मला वाटतं मारवाडी जैन गुजराती आज बोरलीमध्ये जवळजवळ बोरली विधानसभेमध्ये 30% आसपास मराठी आहेत आणि बाकी 70% इतर सर्व भाषिक आहेत। त्यात गुजराती वर्ग हा जास्त आहे आणि गुण्या गोविंदांनी आणतात। त्या एका व्यापाऱ्याने उलट उत्तर दिलं, त्याला त्याचा प्रतिसाद मिळाला, त्याला प्रसाद मिळाला। पण आमच्याकडचे व्यापारी हे मराठी बोलण्याचा प्रयत्नही करतात आणि बोलतातही। संभाषणाचा जो वर्ग होता मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये पहिल्यांदा आमच्या इलाक्यामध्ये होता, मला खूप चांगला वाटला। सर्व व्यापारी बंधूंना खूप चांगला वाटला। असा आमचे नयनभाऊ कदमने जे प्रयत्न केलाय त्यांचा मी खूप आभार त्यांचा मानतो की असा संभाषण कला प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे। जे आमचे व्यापारी आणि दुसरे जे मनसे आणि दुसऱ्या पार्टीचे पॉलिटिकल पार्टी त्यांच्यामध्ये जे वाद होतात ते वाद निर्माण होऊ शकत नाही।